श्री गणेशाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव. शिव म्हणजेच शंकर भगवान ही अत्यंत लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. शिवोपासना अगदी प्राचीन काळापासून भारतात सुरू आहे. लिंगपूजा व नागपूजा या गोष्टी आर्यांनी अनार्यांपासून घेतल्या असा उल्लेखही इतिहासात आढळतो. अगदी लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे शिवच. तो भक्तांच्या भक्तीचाच भुकेला आहे. प्रत्यक्ष विष्णू म्हणतात. शिव परब्रह्म परमात्मा आहेत. ते निर्गुण व निराकार आहेत. शिवतत्व हे सत्व रज तमोगणा पलीकडे आहेत. शिव आपल्या मायेमुळेच ब्रह्मा विष्णू व महेश या रूपाने वावरतात. शंकर जेव्हा निर्गुण अवस्थेत असतो तेव्हा तो शिव. प्रत्यक्ष विष्णूने नारदांना सांगितले, हे नारदा, तू माझा परम श्रेष्ठ भक्त आहेस, परंतु तुला सर्व मायामोहातून निवृत्त व्हायचे असेल तर तू शिवास शरण जा. तोच तुला सर्व पापांपासून मुक्त करील. संसारातील म्हणजेच कलियुगातील सर्व पापे शिवाच्या नामस्मरणाने नष्ट होतील. एवढे सामर्थ्य शिव या नामजपात आहे. शिवपुराणात देखील याच सारखा उल्लेख आढळतो. बोला पार्वतीपते हर हर महादेव. शिवजन्म कसा झाला? सृष्टीचा कर्ता जो ब्रह्मदेव, त्याला 4 पुत्र होते. सनक, सनंदन, सनातन व सनतकुमार ही त्या 4 मुलांची नावे. पूर्णज्ञानी, विचारी, अभ्यासू असे ते 4घेही होते. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रांस विनंती केली की हे पुत्रांनो, तुम्ही योग्य वयाचे झाले आहात तेव्हा प्रजोत्पादनाचे कार्य हाती घ्या. त्या 4घांनीही त्यास नकार दिला व ते म्हणाले, हे तात, संसारात आम्हाला गोडी नाही. आम्ही ईश्वर उपासनेतच रमून जाऊ. तेव्हा हे काम आपण आम्हास सांगू नये. प्रत्यक्ष मुलांनी आपली आज्ञा मोडली हे पाहून ब्रह्मदेवांना अतिशय संताप आला. राग बाहेर पडू लागला. क्रोध वाढू लागला. त्या क्रोधातूनच एक बालक बाहेर आले आणि ब्रह्मदेवास दिसले. जन्मतःच ते बालक जोर जोरात रडू लागले. समोर असणाऱ्या ब्रह्मदेवास त्याने विचारले, माझे नाव काय, माझे कार्य काय? तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाला, हे बालका, शांत हो. जन्माला आल्याबरोबर तू रडण्यास प्रारंभ केलास, त्यामुळे तू रुद्र म्हणूनच ओळखला जाशील. आकाश, वायू, जल, सूर्य, अग्नी, तण या ठिकाणी तुझे वास्तव्य राहील. आता तू प्रजोत्पादनाचे कार्य हाती घे. दक्षकन्या सती. दक्षकन्या सती ही साक्षात जगदंबेचाच अंश. दक्षकन्या सती आपल्या मैत्रिणीत वाढू लागली, मोठी होऊ लागली. ती सदैव शिवोपासनेतच गुंग असायची. एक दिवस प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी सती सांगितले, हे सती, महादेवांना सुपती म्हणून प्राप्त करून घे, कारण तुझ्याशिवाय ते कोणाशीही विवाह करण्यास तयार होणार नाहीत. ब्रह्मदेवांचे हे शब्द ऐकून दक्षासही मनापासून आनंद झाला. आपली कन्या थोर, धन्य. इतकेच नव्हे तर ती परमेश्वराचाच अंश आहे हेही त्यांनी जाणले. प्रत्यक्ष सतीनेही शिवोपासना अधिक एकाग्रतेने सुरू केली. सतीची ही प्रार्थना, चिकाटी व शिवप्राप्तीचे ध्येय पाहून ब्रह्मदेव आणि विष्णूही प्रसन्न झाले. त्यांनी सुद्धा महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवांनीही प्रसन्न होऊन त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे महेश्वरा, सृष्टीच्या संचलनासाठी आपण एकमेकांना मदत करतो. हे शिवंकरा, असुर असे निर्माण होणार आहेत की जे माझ्या हातून मरतील. काही असुर भगवान विष्णूंकडूनच मरतील आणि काही असुर आपल्या वीर्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्रांपासून मरण पावतील. काही असुर केवळ मायेनेच मरतील. आपण सदा योगी अवस्थेत असता. राग द्वेष आपल्याला नाहीच आणि म्हणूनच असुर आपल्या दयेचा फायदा घेऊन नाना प्रकारचे वर आपल्याकडून प्राप्त करून घेतील आणि एक अनर्थ माजवतील असे आम्हास वाटते. आणि असे झाले तर सृष्टीचे पालनपोषण व सांभाळ कसा होणार? तेव्हा हे देवा, आपण विवाह करावा असे आम्हास वाटले. प्रसन्न व्हा व सृष्टीचे रक्षण करा. देवा महेश्वरा, आपण पूर्वी म्हणाला होतात की मी तुमच्या अंगापासून जन्म घेईन. जन्मतःच मी रुदन करेन व रुद्र या नावाने ओळखला जाईन. मी विवाह करून प्रजोत्पादनाचे कार्य करीन. त्यावर शिव म्हणाले, तुम्ही दोघेही मला अत्यंत प्रिय आहात, परंतु मला काही विवाह करणे पसंत नाही. संसारापासून विरक्त राहून मी सदैव योग साधनेतच मग्न असतो. मी मायेपासूनच मुक्त आहे. मी दिगंबर आहे, कामशून्य आहे. मला पत्नीचा उपयोग काय?
पण तुमचा आग्रहच असेल तर मी एका अटीवर तयार आहे. माझे तेज ग्रहण करणाऱ्या, माझी पत्नी होऊ इच्छिणाऱ्या स्त्रीने सुद्धा योगिनी बनावे. मी कामात दंग होईन. माझी कामभावना जेव्हा जागृत होईल तेव्हा तिने कामिनी बनले पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे महेश्वरा, आपणास हवी तशी पत्नी आमच्या डोळ्यासमोर उभी आहे. प्रत्यक्ष सदाशिवांची पत्नी जगाच्या कल्याणासाठी प्रगट झाली आहे. लक्ष्मीच्या अवताराने ती विष्णुप्रिया, सरस्वती, ब्रह्मदेवाची पत्नी आणि आता तिसऱ्या अंशाने ती प्रगट झाली आहे. दक्षाची ती कन्या, तिचे नाव शिवा अथवा सती आहे. ती निश्चयाने आपलीच आराधना करत आहे. तिच्यावर आपण प्रसन्न व्हावे व पत्नी म्हणून तिचा स्वीकार करावा. इकडे सती शिवाची उपासना करत होतीच. अधिक महिन्याच्या शुद्ध अष्टमीस तिने शिवाचे पूजन केले. नवमीच्या तिथीस ती ध्यानमग्न झाली. त्या अवस्थेत शिवांनी तिला दर्शन दिले. त्यांचे सर्वांग सुंदर रूप होते. तो गौरवर्णाचा होता. तो आनंदी होता. त्यास 5 मुखे होती. प्रत्येक मुखावर 3 डोळे होते. सतीने शिवास नमस्कार केला. तेव्हा शंकराने तिला सांगितले, हे दक्षकन्ये, मी प्रसन्न झालो आहे, वर माग. तेव्हा लाजलेली ती दक्षकन्या म्हणाली, हे प्रभो, मला असा वर द्या की तो कधीही टळू शकणार नाही. त्यावर शिवांनी उत्तर दिले, हे दक्षकन्ये, तू माझी पत्नी होशील. आनंदाने ती आपल्या घरी परतली. पुढे दक्षाच्या संमतीने सतीचा विवाह शिवाशी मोठ्या थाटामाटात पार पडला. बोला पार्वतीपते हर हर महादेव. विवाह पूर्ण झाल्यावर तो ब्रह्मवृंदास म्हणाला, आपण सर्व विवाहविधी उत्तम प्रकारे पार पाडलात. मी आपणास काय दक्षिणा देऊ? तेव्हा ब्रह्मवृंद म्हणाले, हे परमेश्वरा, आपण प्रसन्न झाला असाल तर यज्ञविधीवर आपण स्थिर व्हावे. आपल्या दर्शनाने सर्वांची पापे नष्ट होतील. चैत्र शुद्ध त्रयोदशीस पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असताना रविवारी भूतलावर जो मनुष्य आपले दर्शन घेईल त्याची सर्व पापे नष्ट होतील. तो पुण्यात्मा ठरेल. जी स्त्री दुर्दैवी वंध्या असेल ती सुद्धा आपल्या दर्शनाने पापमुक्त होईल. असाच वर अथवा दक्षिणा द्या. त्यावर शिव ब्रह्मदेवास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, आपल्या पत्नीसह मी या वेदीवर सपत्नीक एका भावाने स्थिर होत आहे. दक्षास गर्व. एकदा प्रयाग या तीर्थक्षेत्री सर्व थोर मुनी व साधू एकत्र जमले होते. एक मोठा यज्ञ तेथे होणार होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. ब्रह्मदेव तिथे आले. शिव व सतीही तेथे उपस्थित झाले. भगवान शिव तेथे येताच सर्व देवांनी व ऋषीमुनींनी त्यास वंदन केले. याच वेळी प्रजापती दक्षही तेथे आला. हा दक्ष आता सर्व ब्रह्मांडाचा अधिपती झाला असल्यामुळे त्याचा अहंकार वाढला होता. त्याची मती काम देईनाशी झाली होती. सर्व ऋषीमुनी व देवगणांनी त्यांचा सत्कार केला व त्यास वंदन केले. अपवाद मात्र एकच ठरला, तो म्हणजे शिव. त्याने आपले आसन सोडले नाही. ते पाहून दक्षास राग आला व तो म्हणाला, हे देवांनो, असुर, ब्राह्मण, ऋषीमुनींनी मला वंदन केले, मात्र स्मशानात वावरणाऱ्या प्रेतांच्या सानिध्यात वावरणाऱ्या रुद्राने मात्र तसे केले नाही. तेव्हा त्याने शास्त्रीय विधीची अवहेलना केली आहे. त्याला साथ देणारे सर्व पापी, पाखंडी, दुष्ट व पापाने वागणारेच आहेत. हा शिव जन्माने व कुलाने हीन आहेत. याने देवांच्या यज्ञात भाग घेणे योग्य नाही. दक्षाचे हे भाषण ऐकल्यावर भृगु ऋषींसारखे थोर ऋषीही शिवांची निंदा करू लागले. तेव्हा नंदीस अत्यंत राग आला व तो दक्षास म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या मालकास यज्ञापासून दूर ठेवू इच्छितोस. ज्याच्या केवळ नाम जपाने जो यज्ञ सफल होतो, सर्व तीर्थे पवित्र होतात, त्या देवास तू शाप देतोस. ज्याने जगाची निर्मिती केली व शेवटी जो त्यांचा संहार करतो, त्या महेश्वरास तू शाप द्यावास. दक्षानेही चिडून नंदीस अपशब्द वापरले. तेव्हा शिलातपुत्र नंदी म्हणाला, अरे लुच्चा, तुला शिवतत्वज्ञान समजले नाही. तू अहंकारी आहेस. ज्यांच्या मनात केवळ दुष्टभावच भरला आहे असा तू व भृगुऋषी व इतर दुष्ट ब्राह्मण कर्मफलांच्या आज्ञेने वेदवादात फसून तत्वशून्य होतील. तेव्हा शिव नंदीला शांत करून म्हणाले, हे नंदी, रागाच्या भरात तू उगाचच ब्राह्मण वर्गात शाप दिलास. वास्तविक मला कोणाचाच शाप लागू पडत नाही. हे नंदी, यज्ञ मीच आहे. यज्ञकर्म मीच आहे. यज्ञाची सर्व उपकरणे मीच आहे. यज्ञाचा यजमान मीच असताना मला यज्ञापासून परावृत्त कोण करू शकेल? एवढे बोलून शिव तिथून निघून गेले. दक्षाचा राग मात्र कमी झाला नव्हता. दक्षाने यज्ञ केला. एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला.
सर्व ऋषीमुनी, देवगण, प्रत्यक्ष ब्रह्मदेव व विष्णूही हजर झाले. दक्षाने शिवास मात्र आमंत्रण केले नाही. यज्ञकार्य पार पाडण्यासाठी ब्रह्मदेव वेदत्रयींचा विधी सांगणारे ब्रह्मा बनले. शिवावरील रागामुळे दक्षाने शिवास बोलावले नव्हते व त्याचमुळे त्यांनी सतीसही बोलावले नव्हते. तेव्हा दधीची म्हणाले, हे देवदेवतांनो, ऋषींनो, शंकर का आले नाहीत? त्यांच्या अनुपस्थितीमुळे या यज्ञाला शोभा नाही. हे दक्षा, ज्यांच्या सानिध्यात आल्यावर, ज्यांचे केवळ नामस्मरण केल्यावर सर्व पापे नष्ट होतात, ज्यांच्या दर्शनाने यक्ष पवित्र होतो, जे स्वतःच यज्ञ आहेत, ते शिव का आले नाहीत? तेव्हा हे देवतांनो, शिवाला इथे आणा. ते आले तरच हा यज्ञ पवित्र बनेल, अन्यथा हा पूर्ण होणे कठीणच. यज्ञाला दक्षाला दधितींचा राग आला व तो म्हणाला, भगवान विष्णू व सर्व देवांचे मूलस्थान आहे, त्यांना मी आदराने बोलावले. केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून मी आपली कन्या त्या मूढ शील कुलहीन शिवास दिली. त्याला येथे कशास बोलवायचे? मी त्याला मुद्दामच बोलवले नाही. हे ऐकून दधीची म्हणाले, हे दक्षा, शंकरांशिवाय हा यज्ञ म्हणजे अपयज्ञच आहे. आणि असे बोलून ते तिथून निघून गेले. दक्षानेही त्यांना काहीच किंमत दिली नाही. दक्षाकडे यज्ञयाग सुरू झाला. दक्षकन्या सतीला ही बातमी समजली. तेव्हा तिने शिवास यज्ञास चढण्याविषयी विनंती केली. तेव्हा शिव म्हणाले, हे दक्षकन्ये, तुझे वडील दक्ष माझे द्रोही बनले आहेत. तुला व मला तिथे जाणे उचित नाही. शिवाय दक्षाने इतर वेदऋषींना आमंत्रण दिले आहे, आपणास बोलावलेच नाही. तरी पण तुला जावेसे वाटत असेल तर तू जा. हा नंदी आहे, हे माझे हजारो गण आहेत, त्यांच्या समवेत तू खुशाल जा. दक्षकन्या सती मोठ्या उत्साहाने यज्ञाच्या जागी जाऊन पोहोचली. ऋषीमुनी आपल्या कामात मग्न होते. नंदीवरून पाय उतार होऊन सती यज्ञाच्या ठिकाणी गेली. आईने, बहिणीने तिचा आदर सत्कार केला, परंतु दक्षाने म्हणजेच प्रत्यक्ष पित्याने तिच्याकडे लक्षही दिले नाही. तरी पण तिने त्यांच्या पायावर डोके ठेवले. यज्ञाच्या ठिकाणी विष्णू व इतर देवतांचा भाग पाहिलात, परंतु शंकराचा भाग मात्र तिला दिसला नाही. तिला राग आला. ती द्वेषाने म्हणाली, प्रजापती, मंगल अशा या यज्ञाच्या कामात आपण शिवास का बोलवले नाही, जे स्वतःच यज्ञरूप आहेत? त्यांच्याशिवाय यज्ञ कसा करता? यज्ञातील द्रव्य, मंत्र ही ज्यांची रूपे आहेत त्या शंकरांचे अंश आहेत. त्यांच्याशिवाय याला आरंभ कसा करता? त्यांचा अपमान का केला? देवीचे ओठ रागाने थरथरत होते. सर्व देव स्तब्ध झाले. त्यावर दक्ष म्हणाला, तुझ्या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही. तुझे येथे काही काम नाही. तू सुद्धा हवी तर निघून जा. तुझा पती अमंगल आहे आणि म्हणूनच मी जाणून बुजून त्याला बोलवले नाही. मी मूर्ख म्हणूनच तुझे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. तिचा राग आणखीनच वाढला. पतीकडे आपण परत कसे जावे असा प्रश्नही तिच्या पुढे आला. ती पित्यास म्हणाली, यो निंदती महादिवम निंद्यमानम शृणेति वा तावभौ नरकम यातो यावत चंद्र दिवाकरव. अर्थात जो महादेवाची निंदा करतो किंवा ऐकतो तो चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत नरकातच जाईल. नंतर शांत व स्थिर चित्ताने तिने आपले शरीर यज्ञात समर्पण केले. सर्वत्र हाहाकार माजला. याच वेळी आकाशवाणी झाली, दुष्ट अविचारी दक्ष, कधीही दधीची ऋषीचे तू ऐकले नाहीस. तू स्वतःच्या मुलीचेही ऐकले नाहीस. त्या सती महादेवीची तू पूजा केली नाहीस. तू घमेंडखोर बनलास. सत्पुरुषांची ती आराध्य दैवत, सर्वांना सौभाग्य देणारी, केवळ तिच्या स्मरणाने जगाचे पातक दूर होते, मनातील इच्छा पूर्ण होतात. तिच्या पूजनाने कीर्ती मिळते, संपत्ती मिळते. ब्रह्मा, इंद्र, चंद्र, अग्नी, सूर्य यांची ती माता आहे. अशी ही महादेवांची पत्नी, त्या महादेवांनाही तू आमंत्रण दिले नाहीस. तेव्हा आता तुझा यज्ञ नाश होणार आहे. सर्व देव आज यज्ञातून निघून जातील. उरतील तर त्यांचा नाश होईल. शंकराने आपली एक केसाची बट उपटली व ती पर्वतावर आपटली. त्यातून वीरभद्र अवतरला. यज्ञा जागी अशुभ लक्षणे दिसू लागली. दक्षाचा डोळा फडफडू लागला. दिवसा तारे दिसू लागले. प्रत्यक्ष यज्ञदेवही भयभीत झाला व मृगरूप घेऊन पळू लागला. वीरभद्राने त्यास पकडले. त्याने त्याचे डोकेच उडवले. देव व मुनी कापू लागले. प्रतापी अशा मणिभद्राने भृगूच्या छातीवर पाय दिला व
व त्याची दाढी उपटून काढली. नंदीने त्याचे डोळे बाहेर काढले. दक्ष अंतर्वेदीत लपला. वीरभद्राने त्याला शोधून काढले. त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची मान मुरगळून ती अग्निकुंडात टाकली व नंतर तो शिवलोकी गेला. दक्षास जीवनदान मिळाले. इकडे सर्व भयभीत झालेले देव विष्णूसह कैलासावर गेले. सनकादी शिवभक्त शिवोपासनेत रमून गेले होते. तपश्चर्या करणाऱ्या लोकांना मोहित करणारे रूप त्यावेळी शिवांनी घेतले होते. सर्वांगास लागलेल्या भस्मामुळे त्यांची शोभा अधिकच वाढली होती. सर्व देवतांनी शिवाचे हात जोडून दर्शन घेतले. ब्रह्मदेवाने व विष्णूने शिवाच्या पायाला स्पर्श करून त्यांना वंदन केले. तेव्हा स्वतः श्री शिव उभे राहिले व त्यांनीही देवतांना वंदन केले. सर्व देवतांनी शिवाची स्तुती केली व त्यांना वंदन करून म्हणाले, हे प्रभो, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र व इतर मुनी आपणापासूनच निर्माण झालेले आहेत. केवळ आपल्या भयामुळेच वारा वाहतो, ज्वलनाचे कार्य अग्नी करतो. हे देवा, आम्ही दीन झालो आहोत. आपण आमचे रक्षण करावे. हे महेश्वरा, दक्षाचा अपूर्ण राहिलेला यज्ञ आपण पूर्ण करावा. प्रत्यक्ष दक्षाचाही आपण उद्धार करावा. त्याला जिवंत करावे. भृगु ऋषींची दाढी सुद्धा पहिल्यासारखी करावी. आम्हा सर्व देवतांना आरोग्य लाभू दे. आपण सहकार्य केले तरच हा यज्ञ पूर्ण होणार आहे. तेव्हा प्रसन्न झालेले शिव सर्व देवतांस म्हणाले, देवांनो, दक्ष स्वतःच दुसऱ्याचा द्वेष करत होता. तो उन्मत्त झाला होता. त्याने स्वतःच्या कृत्याने आपला नाश ओढवून घेतला आहे. त्याचे मस्तक यज्ञात जळून गेलेले आहे. आता त्याला बकऱ्याचे मस्तक बसवले जाईल. भृगु ऋषींनी माझी हेटाळणी केली. तो हसला, त्यामुळेच त्याची दाढी उपटली गेली. भृगु ऋषींचा हा यज्ञ पूर्ण झालेला पाहिल. भृगु ऋषी हा यज्ञ पूर्ण झालेला पाहिल, परंतु त्याला बकऱ्याची दाढी येईल. या शिवाच्या वचनाने यज्ञ पूर्ण होणार हे पाहून सर्व देव शिवासह यज्ञाच्या जागी गेले. तेथील सर्व अनास्था पाहून शिवांना हसू आले व ते वीरभद्राला म्हणाले, हे वीरभद्रा, तू हे काय केलेस? बरं, आता दक्षाचं शिर घेऊन ये पाहू. तेव्हा वीरभद्र म्हणाला, हे प्रभो, दक्षाचे शिर मी या यज्ञात टाकून दिले आहे. धडच मात्र आहे. तेव्हा त्या प्रभूंनी बकऱ्याचे शिर दक्षाच्या धडास जोडले. हळूहळू दक्ष जिवंत होऊ लागले. त्याचे अंतःकरण प्रेमळ बनले. दक्षाला आपल्या करणेची आठवणही झाली. तेव्हा त्याने अत्यंत नम्र होऊन शिवाचे दर्शन घेतले व म्हणाला, हे प्रभो, आपले गुण मी जाणले नाहीत. मी अपराधी आहे. आपण मला माफ करावे. तेव्हा ब्रह्मदेव व विष्णूंनीही शिवाची स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभो, आपण अमर आहात. आता मानापमानाचा विचार न करता दक्षाच्या यज्ञाचा उद्धार करा. तेव्हा शिव म्हणाले, मी महादेव सर्वांचा ईश्वर असतो, तरी मी भक्तप्रिय आहे. दक्षा, आता तू मला जाणलेस, तेव्हा एकचित्ताने आता तुझा यज्ञ पूर्ण कर. या जगताचे पालनपोषण करण्यासाठी मीच ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी नावे धारण केली आहेत. आम्हा तिघात जो भेद पाहत नाही तोच मोक्षप्रद व सुखी होतो. दक्षानेही आपला यज्ञ पूर्ण करण्यास सुरुवात केली. शिवाला योग्य तो त्याचा भाग दिला. शिवशंकरही कैलासावर येऊन बसले. सतीचे स्मरण करू लागले. दक्ष कन्या सती पुढे हिमालय कन्या बनली व पुढे पार्वती नावाने प्रसिद्ध पावली.